नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाटी पेन्सिलच्या या शैक्षणिक व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। मुलांनो, रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अनेक छोटी मोठी कामे करतो। या कामांनाच आपण आपला दैनंदिन दिनक्रम म्हणतो। आज आपण अशाच एका छोट्या मुलाचा सोहमचा दिवस आणि त्याचा दिनक्रम, त्याच्या चांगल्या सवयी जाणून घेणार आहोत। चला तर मग आजचा पाठ आनंदाने शिकूया। मुलांनो, मराठी बालभारती इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमानुसारच्या या शैक्षणिक भागात तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत पाठाचे नाव सोहमचा दिवस। चला आता आपण सोहमचा दिवस कसा असतो ते बघूया। सोहमचा दिवस बघा, इथे स्क्रीनवर तुम्हाला एक चित्र दिसते आहे का नाही? मग आता मी वाचणार आहे त्याच्यातली माहिती, तर तुम्ही ती मन लावून ऐकायची आहे आणि तुम्ही देखील माझ्यासोबत वाचनाचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे? बघा, मी तुम्हाला सांगते आता। सोहम सकाळी लवकर उठतो, दात घासतो, साबण लावून आंघोळ करतो, जेवण करतो, गणवेश घालतो, आई बाबांना नमस्कार करतो, तयारी करून शाळेत जातो, गुरुजनांना नमस्कार करतो, शाळा सुटल्यानंतर घरी येतो, मित्रांसोबत खेळायला जातो, घरी येऊन हातपाय धुतो, त्यानंतर तो अभ्यासाला बसतो, आई बाबा आजी आजोबांसोबत तो जेवण करतो, रात्री आजीची गोष्ट ऐकत ऐकत झोपी जातो। वा, किती छान आहे ना सोहमचा दिवस। चला आता सोहमच्या दिनक्रमातील प्रत्येक गोष्ट आपण सविस्तर पद्धतीने समजून घेऊया। मुलांनो, दिवसाची सुरुवात कशाने होते बरे? अगदी बरोबर, सकाळने, बरोबर हो। सोहम आपला दिवस लवकर सुरू करतो। सोहम सकाळी लवकर उठतो। लवकर उठल्यामुळे आपल्या दिवसातील सर्व कामे वेळेत करता येतात, म्हणून आपणही रोज सकाळी लवकर उठण्याची चांगली सवय लावून घ्यायला पाहिजे की नाही? मग आपण सगळ्यांनी पण आजपासून सकाळी लवकर उठायचं। आता सांगा बरं मुलांनो, सकाळी उठल्यानंतर आपण काय करतो? दात घासतो। सोहम सुद्धा सकाळी लवकर उठल्यानंतर दात घासतो। सोहम रोज दात घासतो। दात स्वच्छ असतील तर आपले हास्यही सुंदर दिसते आणि आपण निरोगी राहण्यास मदत होते। म्हणून मुलांनो, रोज सकाळी आणि रात्री दात घासण्याची चांगली सवय आपण आजपासून लावून घेऊया। सगळे जणांनी रोज सकाळी पण आणि रात्रीही दात घासायला पाहिजे, ही एक चांगली सवय आहे। मुलांनो, दात घासल्यानंतर सोहम काय करतो बरे? तो आंघोळ करतो। सोहम साबण लावून आंघोळ करतो। आंघोळ केल्यामुळे आपल्या शरीराची स्वच्छता होते। आपणही रोज आंघोळ केली पाहिजे आणि आंघोळ केली की आपले शरीर स्वच्छ होते। शरीर स्वच्छ असेल तरच आपले शरीर निरोगी पण राहील आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाही। स्वच्छ शरीर निरोगी शरीर। आंघोळ झाल्यानंतर सोहम जेवण करतो। त्यानंतर तो शाळेसाठी तयार होतो। सोहम शाळेचा स्वच्छ गणवेश घालतो। गणवेश घातल्यावर सोहम आई बाबांना नमस्कार करतो। किती सुंदर सवय आहे ना? आपण देखील आपल्या आई बाबांना तसेच घरातील मोठ्या व्यक्तींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे। मोठ्यांचा आशीर्वाद घेणे ही आपली एक चांगली संस्कृती आहे। यावरून आपले संस्कार दिसतात।
तुम्ही देखील रोज आपल्या आईबाबांचा आणि घरातील मोठ्या व्यक्तींचा नमस्कार करायला हवा. करणार ना मग? हा, खूप छान. आता सोहम शाळेसाठी पूर्णपणे तयार झाला आहे. तो आपले दप्तर घेतो आणि शाळेकडे निघतो. तयारी करून सोहम कुठे जातो? शाळेमध्ये जातो. शाळेत गेल्यावर तो आपल्या गुरुजनांना नमस्कार करतो. तुम्ही पण करतात की नाही तुमच्या शिक्षकांना नमस्कार? आपले शिक्षक आपले गुरु असतात. ज्याप्रमाणे आपले आई वडील आपल्याला घडवतात, शिकवतात, चांगल्या सवयी लावतात, त्याप्रमाणेच आपल्याला घडवण्यामागे आपल्या शिक्षकांचा देखील खूप मोठा हात असतो. त्यांचे आपण आशीर्वाद घेतले पाहिजे. गुरुजनांचा आदर करणे ही आपली एक चांगली सवय आहे. मुलांनो, आपणही आपल्या शिक्षकांचा नेहमी आदर करूया. मुलांनो, शाळा सुटल्यावर सोहम कुठे जातो? हो, तो घरी येतो. तुम्ही पण शाळा सुटल्यावर सरळ घरीच जाता की नाही? शाळा सुटल्यावर कधी एकदा घरी जाऊन आई बाबांना मिठी मारतो, असे होते की नाही? हा, मग सोहम पण शाळा सुटल्यानंतर घरी येतो. घरी आल्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत खेळायला जातो. खेळणे ही आपल्या दिवसातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जितका अभ्यास करतो तितकंच आपण खेळायला देखील हवं. घरी आल्यानंतर आपण थोड्या वेळाने का होईना, थोडा वेळ का असेना, खेळायला गेले पाहिजे. खेळल्यामुळे शरीराचा व्यायाम होतो आणि आपल्याला आनंदही मिळतो. म्हणून अभ्यासासोबत थोडा वेळ खेळायलाही हवा. सर्वांनी रोज शाळेतून घरी आल्यानंतर हातपाय धुवून स्वच्छ फ्रेश झाल्यानंतर थोडा वेळ खेळायला जायचे. मग खेळून आल्यानंतर छान अभ्यास करायचा. मग अभ्यास केला तर आई वडील पण खेळायला थांबवतील का? नाही. आई वडील पण आपल्याला खेळण्यापासून थांबवणार नाही. पण अभ्यास केल्यानंतर खेळायचं. ठीक आहे? आता आपण पुढे बघूया. खेळून झाल्यानंतर सोहम घरी येतो. घरी आल्यानंतर तो लगेच काय करतो बरे? हो, बरोबर. तुम्ही पण घरी आल्यानंतर काय करता? हातपाय धुता. मग सोहम पण खेळून आल्यानंतर आधी हातपाय धुतो. बाहेर खेळताना आपल्या हातापायांना धूळ, माती लागते. बरोबर आहे की नाही? म्हणून घरात आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे आवश्यक असते. हातपाय स्वच्छ केल्यानंतर सोहम अभ्यासाला बसतो. त्यानंतर त्याचा अभ्यास तो छानपैकी पूर्ण करतो. वा, खेळ आणि अभ्यास यांचा किती छान समतोल आहे की नाही? आणि हे सगळं कशामुळे होते? तर सकाळी लवकर उठून आपला दिनक्रम सुरू केल्यामुळे होते. वेळेच्या वेळी जर का सर्व गोष्टी केल्या तर अभ्यासालाही वेळ मिळेल आणि खेळायलाही वेळ मिळेल. दिवसभरातील आपली सर्व कामे झाल्यानंतर आता कशाची वेळ होते? जेवणाची वेळ होते. सोहम आपल्या कुटुंबासोबत जेवतो. सोहम आई बाबा, आजी आजोबांबरोबर जेवतो. कुटुंबासोबत एकत्र जेवण्याची सवय फार छान आहे. जेवण झाल्यानंतर सोहम झोपण्याची तयारी करतो. आणि रात्री झोपताना तो आपल्या आजीची छान छान गोष्ट ऐकतो. सोहमची आजी त्याला गोष्टी सांगते. तुमची आजी सांगते का तुम्हाला छान छान गोष्टी? आपण थोड्या वेळ जेवण झाल्यानंतर आपल्या आजी आजोबांसोबत वेळ घालवायला हवा. ते पण आपली आतुरतेने वाट बघत असतात की नाही? का कधी एकदा घरी येतो आपण आणि आजी आजोबांसोबत वेळ घालवतो, असे आजी बाबांना पण होते. ज्याप्रमाणे आपले आई बाबा आपली काळजी घेतात त्याप्रमाणे आपल्या आजी बाबांनाही आपली काळजी असते. मग आपण आपल्या आजी आजोबांसोबतही वेळ घालवायला हवा. बालमित्रांनो, तुम्ही सोहमच्या गोष्टीप्रमाणेच तुम्ही देखील तुमचा दिनक्रम तयार करायचा आहे. अशा प्रकारे सोहमचा दिवस आनंदात पूर्ण होतो. मित्रांनो, सोहमच्या दिवसातून आपण अनेक चांगल्या सवयी शिकले.
कोणत्या कोणत्या सवयी? लवकर उठणे, दात स्वच्छ ठेवणे, रोज आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, मोठ्यांना नमस्कार करणे, शाळेत मन लावून शिकणे, खेळणे, हातपाय स्वच्छ धुणे, नियमित अभ्यास करणे आणि वेळेवर झोपणे. या सगळ्या चांगल्या सवयी आपणही आपल्या जीवनात आणूया. तर मुलांनो, आपण आज शिकलो सोहमचा दिवस म्हणजे सोहमचा सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा दिनक्रम. आजचा पाठ तुम्हाला आवडला असेल अशी मला आशा आहे.